आज दिनांक 25 जानेवारी 2026 ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने सप्तमी तिथी 23 वाजून 12 मिनिटं 31 सेकंद पर्यंत राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी अष्टमी तिथी राहील. राज्यात कुठे पाऊस, कुठे थंडी तर कुठे उकाडा असे हवामान पाहायला मिळत आहे. त्यात हवामान विभागाने 26 जानेवारीपर्यंत धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, ठाणे या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर आज सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड या भागात उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, चॅनलवर सबस्क्राईब करा, फॉलो करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने अनेकांचा लाभ स्थगित झाला. अशा अनेक तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींचे, शंकांचे निरसन करण्यासाठी सरकारने 181 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. लगेच हा नंबर सेव्ह करून तुमच्या तक्रारी त्यांना सांगा आणि लाभ सुरळीत ठेवा. अदिती तटकरे यांनी याबाबत ही माहिती दिली. मावळ्यांनो, मराठ्यांनो, असेच एकत्र रहा आणि आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा नायनाट करा. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी थिएटर तुंबुमणार आहे. कारण नुकताच रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, तर अभिजित श्वेतचंद्र यांनी महाराजांची भूमिका साकारली. 30 जानेवारीला हा सिनेमा तुम्हाला चित्रपटगृहात पाहता येईल. राज्यातील सर्व वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले होते. मात्र त्यातूनही गोंदिया जिल्ह्यात 70,000 वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभाग कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर गोंदियात विशेष मोहीम राबवली जाईल. यात नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात इराणमध्ये मानवाधिकारांच्या प्रश्नांवर चिंता व्यक्त करताना पाश्चिमात्य देशांनी एक निषेध प्रस्ताव आणला होता. मात्र यावेळी भारताने इराणचे समर्थन केले आहे. भारतासह चीन आणि इतर 7 देशांनी इराणची साथ दिली. तर UK आणि नेदरलँडसह जवळपास 25 देशांनी इराण विरुद्धच्या निषेध प्रस्तावाला समर्थन दिले. दरम्यान इराणने भारताचे आभार व्यक्त केले आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा केले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महापालिका निवडणुकीच्या आधी जमा करण्यात आला होता. दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होते. एका रिपोर्टनुसार पासवर्ड लीकबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. जवळपास 149 मिलियन पासवर्ड लीक झाले असून पासवर्ड बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लीक झालेल्या पासवर्डमध्ये जीमेलच्या 48 मिलियन आणि फेसबुकच्या 17 मिलियन पासवर्डचा समावेश आहे. दरम्यान फेसबुक असो किंवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, त्याचे पासवर्ड नियमित अंतराने बदलावे. ते खूप स्ट्रॉंग असावे असा सल्ला दिला जातो. भारताचे महान वैज्ञानिक होमी जहांगीर भाभा यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारतीय न्यूक्लिअर प्रोग्रामचे जनक अशी होमी जहांगीर भाभा यांची ओळख आहे. त्यांचे निधन एका विमान अपघातात झाले होते. मुंबईवरून विमान न्यूयॉर्कला जात असताना 1966 मध्ये 24 जानेवारीला दुर्घटना घडली होती. यावेळी 117 जणांचा मृत्यू झाला होता. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र किंवा खोटे आधार कार्ड घेऊन ST बसचा प्रवास करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी अशा खोट्या अपंगांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांनी ST महामंडळाला पत्र पाठवून सूचनाही दिल्या आहेत. तसेच ST पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रवासाचे ओळखपत्र तपासण्यासाठी UDIDच्या ॲपचा वापर करावा असेही सांगितले. संपूर्ण मुंब्रा हिरवे करून टाकू असे म्हणणारी सहर शेख आता तिच्या या वक्तव्यावरून मागे हटणार नाही. उलट संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू असे इम्तियाज जलील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामागचा उद्देश संपूर्ण मुंब्रा महाराष्ट्र हिरव्या झाडांनी हराभरा करून टाकू असा आहे असे ते म्हणाले. तर एकनाथ शिंदेंनी ठाणे भगवे आहे हे म्हणणे कायदेशीर आणि आम्ही हिरवे म्हटलं तर ते बेकायदेशीर कसं असेही ते म्हणाले. सनी देओलच्या बॉर्डर 2 सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमाला 30 करोड रुपयांची ओपनिंग मिळाली आहे. तसेच 35 करोडपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. त्यामुळे धुरंधर सिनेमा मागे पडला आहे.
धुरंधरने पहिल्याच दिवशी 28 करोड रुपयांची कमाई केली होती. दरम्यान बॉर्डर 2 सिनेमा खूपच चांगला असल्याची प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांनी दिली. प्रधानमंत्री मोदींनी तामिळनाडूच्या एका सभेत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की तामिळनाडूच्या जनतेला डीएमके यांच्या कुशासनापासून मुक्तता हवी आहे आणि आम्हाला पण तामिळनाडू विकसित, सुरक्षित आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचं आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. डीएमके सरकार जाण्याचे काउंटडाऊन सुरू झालं आहे असेही ते म्हणाले. पीएम मोदी तामिळनाडूत भाजपा शासन आणण्यास प्रयत्न करत आहे. देशातील सर्वात मोठी कार तयार करणारी कंपनी मारुती सुझुकीला आयकर विभागाने मोठा झटका दिला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याजासह 1128 करोडची नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या डिमांड नोटिशी विरोधात इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलकडे अपील केले जाणार आहे. तसेच याचा कंपनीच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. चांदीच्या दरात आज अचानक 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईत 1 किलो चांदीचे दर 3,35,000 पोहोचले आहेत. तर दुसरीकडे 24 कॅरेटचे सोन्याचे भाव प्रति 10 ग्रामसाठी 1,58,000 आले आहेत. याशिवाय 22 कॅरेट सोन्याचे भाव 1,45,000 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव 1,18,000 आले आहेत. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळयात्री सुनीता विल्यम्स यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्पेसमध्ये इतर कोणतीही प्रजाती अस्तित्वात आहे का याविषयी खुलासा केला आहे. अंतराळात इतर प्रजाती आहेत, आयुष्य आहे. आम्ही हे बघितले आहे की आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर मायक्रोब्स आहेत. काही प्रजाती असू शकतात, कोणाला माहीत, आपल्याला जाऊन पाहावं लागेल, असे त्या म्हणाल्या. भारताच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस सिनेमात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ट्रेनच्या उद्घाटनावेळी दिलेले जेवण आणि सामान्यपणे प्रवास करताना दिलेले जेवण यांची तुलना करण्यात आली आहे. यामध्ये दुसऱ्या फोटोत जेवण खूप कमी दिसून येत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे असे आवाहन केले. सेबीने इन्फ्रा मार्केट, पर्पल स्टाईल लॅब्ससह एकूण 13 कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. यामध्ये जय जगदंबा, यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स, सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजी, ट्रान्सलाइन टेक्नॉलॉजी, ओसवाल केबल्स, बीव्हीजी इंडिया, कॉमटेल नेटवर्क्स, प्राइड हॉटेल्स, साई पॅरेंटल्स, मेडिकॅप हेल्थकेअर आणि सिफी इन्फिनिट स्पेसेसचाही समावेश आहे. या कंपन्यांनी जून-ऑक्टोबर या काळात आयपीओसाठी अर्ज केला होता. सोमवार ते शुक्रवार या मागील 5 दिवसात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यांनी जवळपास 16 लाख रुपये गमावले आहेत. 5 दिवसात सेन्सेक्स 232 अंशांनी आणि नॅशनल शेअर बाजार निफ्टी 645 अंशांनी खाली घसरला आहे. कमकुवत रुपया, परकीय गुंतवणूकदारांची विक्री आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे कल यामुळे बाजारात दबाव पाहायला मिळाला आहे. दरम्यान शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 92 पर्यंत पोहोचला आहे. अभिनेता सनी देओलचा बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. हा चित्रपट पाहताना एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे सनी देओलचे नाव क्रेडिट्समध्ये सनी देओल धर्मेंद्रजींचा मुलगा असे लिहिले आहे. हे वाचून अनेक चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान ही धर्मेंद्र यांना वाहिलेली अनोखी श्रद्धांजली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांनी एका मोठ्या दहशतवाद विरोधी कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले आहे. जम्मूच्या आयजीपी म्हणाले की लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने बिल्लावार भागात ही यशस्वी चकमक घडवून आणली. ही कारवाई या प्रदेशात सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामुळे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. ईशान किशनने 76 धावा तर सूर्यकुमार यादवने नाबाद 82 धावांची खेळी केली. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आत्तापर्यंत एकूण 37 लाख करोड रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून राज्यात सुमारे 43 लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दावोस दौरा 100% यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भारत आणि युरोपियन युनियन लवकरच खूप मोठा करार करणार आहेत. यावर विस्तृत चर्चा झाली असून दोन्ही देश लवकरच यावर स्वाक्षरी करणार आहेत. भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या एकदम जवळ पोहोचले आहेत.
गेल्या 20 वर्षापासून मुख्य व्यापार करारावर चर्चा सुरू होती, पण आता या ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब करण्याची वेळ आली असल्याचे दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारी यांनी रोहित शर्माला पुन्हा एकदा भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्त करावे असे म्हटले आहे. गेल्या वर्षी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात नेणारा रोहित हा एक चांगला कर्णधार आहे आणि रोहितने सारणीत कमी धावा केल्या असल्या तरी तो भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यता वाढवू शकतो असे त्यांचे मत आहे. Amazon कंपनीत मोठी नोकर कपात केली जाणार आहे. पुढच्या आठवड्यापासून ही नोकर कपात सुरू होऊन कंपनी अंदाजे 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकेल. कंपनी आता AIचा वापर करणार आहे, त्यामुळे ही नोकर कपात केली जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेवर 2,382 करोडची थकबाकी होती, पण त्यांनी ती WHOला न देताच या संघटनेतून काढता पाय केला. कोरोनाची साथ आल्यानंतर या संघटनेला काही उपाय करता आला नाही, ही संस्था अपयशी ठरली असा आरोप अमेरिकेने केला आहे. दरम्यान अमेरिका सध्या मनमानी पद्धतीने वागत आहे. मुंबईतील ओशिवरा परिसरात गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर एका इमारतीवर 4 राऊंड गोळीबार केल्याचा आरोप आहे. शिवाय त्याने आरोप कबूल केले आहेत. कमालने सांगितले की त्याच्या इमारतीजवळ एक खारफुटीचे जंगल आहे. त्याने बंदूक साफ केल्यानंतर चाचणीसाठी गोळ्या झाडल्या होत्या. त्याला वाटले होते की गोळ्या जंगलात जातील, परंतु त्या अपेक्षेपेक्षा जास्त दूर गेल्या.